मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, खूप आनंद होत आहे की आज आपण 6व्या स्कंदावर येऊन गेलो आहे. म्हणजे अर्धे आपले पुराण झाले आणि चांगले खूप आपण ऐकले. कारण आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी आपल्या सर्व 7 जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय आपल्याला हे भागवत पुराण मदत करेल. तर आज 6वा स्कंद आपण सुरू करणार आहोत. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्राचा जप पण करा आणि कमेंट्समध्ये पण लिहा, जय श्री महाकाल काहीतरी लिहा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. कुलदेवताय नमः. गुरुदेवतुभ्यय नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृश मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानघ्नं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं. श्री श्रीनिवासक जय कोल्हापुर महालक्ष्मी माता की जय. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. स्कंद 6. नरकाचे वर्णन ऐकून राजा परीक्षित म्हणाला, महाराज, मला असा मार्ग दाखवा की ज्या मार्गाने मला या नरकात जावेच लागणार नाही. तर राजा परीक्षितीला शुक्राचार्य हे भागवत सांगत आहे आणि या नरकामध्ये राजा परीक्षितीला जायचे नाहीये. मोक्ष प्राप्तीसाठी भागवत पुराण राजा परीक्षित ऐकत आहे. कारण राजा परीक्षितीने काय पाप केले होते आठवण आहे का तुम्हाला? स्टार्टिंग मध्येच सांगितले मी, पहिल्या स्कंदामध्ये. कोणी लिहिले भागवत पुराण, कसे त्याचा प्रचार झाला आणि कोण राजा परीक्षितीला आता संपूर्ण भागवत पुराण ऐकवत आहे. आठवण असेल तर सांगा, नाही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की राजा परीक्षितीने कोणते पाप केले होते की त्या पापाचा नाश होण्यासाठी आणि नरक वासना व्हायला नको म्हणून भागवत पुराण ऐकत आहे. कोणते पाप केले होते? तर राजा परीक्षितीने भृगु ऋषीच्या गळ्यामध्ये काय केला होता? साप मेलेला टाकून दिलेला होता आणि त्यांच्या मुलाने काय श्राप दिला की तुला आजपासून 7व्या दिवशी सर्प येऊनच दंश करून जाईल. या पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सापाने दंश करू नये याच्यासाठी हे सर्व भागवत पुराण शुक्राचार्य जे आहेत तर राजाला सांगत आहेत. तर या सर्व कथा या भागवत पुराणमध्ये शुक्राचार्य राजा परीक्षितला ऐकवत आहेत. राजाला मोक्ष मिळवण्यासाठी, राजाला सर्व पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी. तर कारण का कलीचा प्रवेश झाला होता. कलीचा प्रवेश झाला तर कलीला कुठे कुठे 3 स्थान दिलेले होते राजाने. तर राजाने ज्या वेळेस सोन्याचा मुकुट घातला तर मुकुटमध्ये काय केले? कलीने प्रवेश केला. कलीने प्रवेश करताच बरोबर राजाचे काय झाले? डोके फिरून गेले. कारण सोन्यामध्ये स्थान दिलेलं होतं ना कलीला. तर सोन्यामध्ये स्थान देताच भृगु ऋषीच्या आश्रमात गेले बी, मेलेला साप आणला बी. भृगु ऋषी ध्यानामध्ये बसलेले होते, त्या ध्यानामध्ये बी भंग केला आणि गळ्यामध्ये मेलेला साप टाकून पण दिला आणि त्यांचा अनादर केला. तर हे किती मोठे पाप लागले. कारण ध्यानास्थ मुनी ऋषी बसलेल्यावर त्यांनी त्यांचं ध्यान भंग करणे याने खूप मोठे पाप, ब्रह्महत्येसारखे पाप आहे हे. म्हणून कोणी पूजा पाठ करत असेल तर मोबाईल बंद ठेवा, टीव्ही बंद ठेवी, इकडच्या तिकडच्या गोष्टी. नाही तर कोणी पूजा करतं तर खूप काही जणांना अशी सवय राहते की जोरजोराने बोलायचं, त्याच्या ध्यानामध्ये म्हणजे विघ्न आणायचे, भंग करायचं. कशी पूजा पाठ करते आपली सून, असे देराण्या जेठाण्या भरपूर काही कारणास्तव राहतात. तर कोणी बी पूजा पाठ करतं तर खूप शांतता ठेवावी. आणि जर कोणी समोरचा जप करत आहे, पूजा आरती करत आहे तर 2 मिनिटं आपण बी मोबाईल बंद करायचं. काही काम करत असेल तर 2 मिनिटं आपण बी समोरच्या बरोबर ध्यानमध्ये बसायचं, आरती करायची. आपल्याने नाही होत पण आपण त्याच्या ध्यानामध्ये बी बसून, समोरच्या व्यक्तीच्या ध्यानामध्ये बसून पण आपण ध्यान केलं तरी आपल्याला त्याचं पुण्य आपल्याला लागून जातं. आणि केव्हा ते पुण्य आपल्याला कामात येईल याचं मी सांगता येत नाही. तर अशी ही कथा आहे की राजा परीक्षितीला मोक्ष प्राप्तीसाठी संपूर्ण भागवत पुराण ऐकवलं जात आहे. आता नरकाचे वर्णन ऐकून राजा परीक्षित काय म्हणाला, महाराज, मला असा मार्ग दाखवा की ज्या मार्गाने गेले असता मला नरक लागणारच नाही.
ज्या मार्गाला मी जाईल तर त्या मार्गामध्ये नरक मला लागू नये, आणि आपल्याला पण ज्या मार्गाने आपण जाऊ तर आपल्याला पण नरक यातना आपल्याला लागू नये, म्हणून खूप ध्यान देऊन आपल्याला भागवत पुराण ऐकायचं आहे. तर ज्या मार्गाने गेला असता नरकेचे मला द्वार बघावे लागणार नाही. आपण मला प्रवृत्ती धर्म, निवृत्ती धर्म इत्यादींचा उपदेश केला, पण नरक लोकाचे वर्णन ऐकून मला फार भीती वाटत आहे आता. कारण नरकात जाण्याचे कधी प्रसंग येऊ नये असा कोणी उपाय सांगा, तर आपल्याला बी नरकामध्ये कधी जावे नाही लागे. म्हणून आपण हे भागवत पुराण ऐकत आहे. जो भागवत पुराण ऐकतो त्याला नरकचे द्वार कधीच बघावे लागत नाही. शुक्राचार्य म्हणतात, राजा, शास्त्रात प्रत्येक पापांचे प्रायश्चित सांगितले गेले आहे. या शास्त्रामध्ये प्रत्येक पापांचे प्रायश्चित सांगितले गेलेले आहे. शिव पुराणामध्ये भाग 21, 22, 23 नरक लोकांचे वर्णन आहे शालिनी भक्तिसागरवर. तर खूप लाखामध्ये, 7-8 लाखामध्ये ते व्हिडिओ गेलेले माझे, तुम्ही जाऊन ऐकू शकतात. नरकाचे द्वाराचे वर्णन बी त्या शिवलोकामध्ये, शिवपुराणामध्ये अतिशय व्यवस्थित सांगितलेले आहे. प्रत्येक पुराणामध्ये नरकाचे द्वारांचे वर्णन येतात, फक्त ऐकायला हवं, त्याचं म्हणजे सानिध्य घ्यायला हवं. तर राजाला आता फार भीती वाटत आहे नरक लोकाचे वर्णन ऐकून. आता मला याचे प्रायश्चित, पापाचे प्रायश्चित जे काही आहे तर ते शास्त्रांमध्ये सांगितले आहे, तर मला नरक जाण्याचा कधीच प्रसंग येऊन देऊ नका असे राजा परीक्षित महाराजांना सांगत आहे. पापाचे विधीपूर्वक प्रायश्चित घेतले गेले तर पाप नष्ट होऊन जाते. जर प्रायश्चित घेतल्यानंतर पुन्हा पाप कधी करू नये. आता आपण हे भागवत पुराण ऐकत आहेत, आपले सर्व पाप नष्ट होतील, पण परत आपल्या हातून पापे घडायला नको, म्हणून आपण ह्या वारंवार कथा ऐकत राहतो. अन्यथा प्रायश्चिताला काही अर्थ राहणार नाही. जर आपण खूप काही प्रायश्चित केले गेले आणि पाप जर नष्ट होऊन गेले तर प्रायश्चित घेतल्यानंतर पुन्हा कधीही पाप करू नये, अन्यथा प्रायश्चिताला काहीच अर्थ नाही. दुःख सहन करून ईश्वराचे भजन केल्याने पाप भस्म होऊन जाते. राजाने विचारले, विधीपूर्वक प्रायश्चित घेतल्यानंतर पाप करण्याची इच्छा मनात उपस्थित होतेच, याला कोणता उपाय आहे? जर विविध उपाय बी घेतले, खूप प्रायश्चित पण केले, पाप जर झालं तर मग याला कोणता उपाय आहे? प्रायश्चित घेतल्याने पाप नष्ट होत असते, परंतु पाप करण्याच्या इच्छेचा मात्र नाश होत नाही. पाप जर करायचा आहे तर त्याच्या इच्छेचा नाश होईल का? नाही. प्रायश्चित घेतल्याने जर पाप वासना नष्ट न झाली तर त्याला काय उपयोग? असा काही मार्ग दाखवा की जेणेकरून पाप करण्याची इच्छा होणार नाही. प्रायश्चिताने पाप तर जळून जाते, पण पाप वासना नष्ट होत नाही. त्याला काय करायचे? आता पाप वासना नष्ट व्हायला पाहिजे तर काय करावे लागेल? शुक्राचार्य सावध करतात राजाला, राजा, मनावर लेश मात्र सुद्धा विश्वास ठेवू नको. आपले जे हे मन आहे ना, तर थोडस सुद्धा आपल्या मनावर विश्वास ठेवू नको. मन मोठे विश्वासघातकी आहे. मन काय आहे? मोठे विश्वासघात आहे. मनामध्ये मोठं विश्वासघातकी मन बनवलेलं आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. या मनावर अंकुश ठेवला पाहिजे. मनाला का संधी दिली तर पुन्हा पाप करण्यास प्रवृत्त होणार. पाप वासना अज्ञानाचे उत्पन्न होत असते. अज्ञानाचे मूळ कारण आहे गर्व, अहंकार. जी व्यक्ती भगवान श्रीकृष्णाला प्राणार्पण करीत असते तिला पाप करण्याची इच्छाच होत नाही. जी व्यक्ती आपला संपूर्ण प्राण, आपला संपूर्ण देह भगवान श्रीकृष्णाला अर्पण करते त्याच्या हातून पाप होत नाही. तर आपण आपले शरीर भगवान श्रीकृष्णाला अर्पण करावे, म्हणजे याच्याने आपल्या हातून पाप घडणार नाही. तप, मन, इंद्रिय यांची एकाग्रता, ब्रह्मचर्य, मनाचा नियम, बाह्य इंद्रियांचे नियमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, शौच, यम, नियम इत्यादी पापांची वासना नष्ट होत असते. ही पापांची वासनाची यादी आहे. तर याच्याने काय होते? जर आपण दान केले तर पापाची वासना नष्ट होते. आपण सत्य बोलले तर पापाची वासना नष्ट होते. आपण ब्रह्मचर्याचे जर पालन केले तर पापाची वासना नष्ट होते. या ज्या गोष्टी आहेत, जर आपण इंद्रियांवर संयम ठेवला आपल्या तर पापची वासना नष्ट होते. मन हे परीक्षिती, काय म्हणतो पण महाराज? पण हे परीक्षिती भगवंताला आत्मसमर्पण केल्याने, भगवंताच्या भक्तांची सेवा केल्याने जी शुद्धी होते ती पापी जनांची होते, तपश्चर्यांनी होत नाही. जर आपण आपलं शरीर, आपला आत्मा भगवंताला जर समर्पण केला आणि भगवंताची भक्तीची सेवा केली तर काय होते?
आत्माची शुद्धी होऊन जाते. परत आपल्याला पाप करण्याची इच्छा होत नाही. पापी मनुष्य जसा भक्तीने पवित्र होऊ शकतो, पापी मनुष्य जर आहे तो भक्तीने जर पवित्र होऊ शकतो, तसा शम दम तप इत्यादी सुद्धा होऊ शकत नाही. राजा, तू आपले प्राण भगवंताला अर्पण कर. आता आपले प्राण जे आहे भगवान श्रीकृष्णाला अर्पण कर, म्हणजे पापाची वासना नष्ट होईल. आपलं मन जे आहे, आपलं आत्मा जो आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, भगवंताला अर्पण करून द्यायचं आहे. भगवान नारायणाला जो आपले प्राण अर्पण करतो, हे भगवान विष्णू, माझे हे प्राण आज पण तुला अर्पण करून देते मी. काय बोलायचंय आपल्याला, हे भगवान विष्णू, आज पण मी माझे प्राण तुम्हाला अर्पण करून देते. आपण असं जर बोलले तर आपल्या हातून पाप होणार नाही. जो प्रतिश्वास नारायण मंत्राचा जप करतो, प्रतिश्वास म्हणजे प्रतिश्वास म्हणजे प्रत्येक सेकंद एका सेकंदात बी 60 वेळा आपलं हृदय हे होतं. तर प्रति सेकंद जर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जर आपण जप करत राहिलो, तर आपल्याला पाप स्पर्श करीत नाही. आपल्याला जर मंत्राचा जप करत राहिलो, नारायणाच्या मंत्राचा, तर आपल्याला पाप स्पर्श करणार नाही. आणि आपले शरीर आपल्याला नारायणाला अर्पण करून द्यायचे, भगवान श्रीकृष्णाला अर्पण करून द्यायचे आहे. जो आपले प्राण भगवान श्रीकृष्णाला अर्पण करतो, त्याला पाप करण्याची कधीही इच्छा होणार नाही. प्राणार्पणाचा अर्थ काय आहे? प्राण अर्पणाचा अर्थ आहे प्राणाने श्वासाश्वासाने नावाचा भगवंताचा जप करणे, म्हणजे प्राणपर्णाचा अर्थ. प्रत्येक कार्यात ईश्वराशी संबंध जोडलेला असावा. दिवसभर 24 घंटे आहेत, 24 तास आहेत. 24 तास पर्यंत आपल्याला हर श्वासोश्वास भगवंताचे नामस्मरण करायचे आहे. मोहमाया आपल्याला सोडायची आहे आणि ईश्वराशी आपल्याला संबंध जोडायचा आहे. तरच आपले सर्व पाप नष्ट होतील. नरक यातनाचे आपल्याला द्वार बघावे लागणार नाही. सतत प्रतिश्वास भगवंताचे स्मरण करीत राहाल तर पाप आपल्या हातून होणार नाही. पाप करण्याची प्रवृत्ती आपल्याकडून होणार नाही. गीतेत काय म्हटलं गेलं आहे? मामनु स्मर युद्धेच, प्रथम भगवंताचे स्मरण करा, नंतर सर्व सांसारिक कार्य करा. जोपर्यंत परमात्म्याचे ज्ञान होत नाही, तोपर्यंत वासना नष्ट होणार नाही. अज्ञानातून वासनेचा जन्म होत असतो. ईश्वर आणि जग यांच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर ही वासना नष्ट होत असते. ईश्वर आनंद रूप आहे, संसार दुःख रूप आहे. आनंद आल्यानंतर वासना नष्ट होत असते. वासनेचे मूळ काय आहे? अज्ञान. अज्ञानाचा नाश झाल्यानंतर ज्ञान होते. ज्ञानाने अज्ञानाचा नाश होत असतो. जोपर्यंत अज्ञानाचा नाश होत नाही, तोपर्यंत वासनाही नष्ट होत नाही. जोपर्यंत वासना नष्ट होत नाही, तोपर्यंत पाप घडणे पण थांबत नाही. ज्ञानी इंद्रियांना विषयांकडे जाऊ देऊ नका, पण त्यांचा वासनाक्षय होत नसतात. इंद्रियांना दाबल्याने नव्हे, तर प्रभूकडे त्यांना वळण्यानेच वासनेचा क्षय होत शकतो. प्रत्येक इंद्रियाला परमेश्वराकडे वळल्याने वासनाचा नाश होईल. मन पवित्र करायचे असेल तर डोळे भगवत स्वरूपात स्थिर करा. प्रस्तुत स्कंदामध्ये 3 प्रकरणे सांगितली गेलेली आहेत. पहिलं काय प्रकरण? ध्यान. 14व्या अध्यायात प्रकरणाचे वर्णन आहे. 14व्या अध्यायात 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचे विवरण आहे. सर्वांना परमेश्वराच्या ध्यानात रत ठेवा, ध्यान सिद्ध होईल. दुसरे आचरण आहे अर्चन प्रकरण. 2 अध्यायात सूक्ष्म अर्चन, स्थूल अर्चन यांचे वर्णन केले गेले आहे. तिसरे नामस्मरण नाम प्रकरण. गुण कीर्तन आणि नाम कीर्तन यांचे वर्णन 3ऱ्या अध्यायात आले गेले आहेत. तर परमेश्वराचे मंगलमय नावाचा जप करा. तुम्ही ज्ञानी मार्गी असाल तर भक्ती मार्गी ईश्वराची साधना ध्यान केल्याशिवाय काम बनणार नाही. पुन्हा एकात मन स्थिर झाल्यावर मनाची शक्ती वाढत असते. याप्रमाणे 3 साधने दाखवली गेली आहेत. कोणती कोणती? आताच सांगितली मी तुम्हाला. कोणती? ध्यान पहिले, दुसरे अर्चन, तिसरे नामकीर्तन. या 3 साधनाच्या साह्याने पापांचा काय होतो? नाश होतो. नरकात जाण्यापासून आपण वाचतो, बचाव होतो. प्रभूच्या मंगलमय स्वरूपाचे ध्यान जप करण्याची सवय करा.
नियमित भक्ती साधना चालू ठेवावी. नियमित रोज आपण काही ना काही भक्ती साधना करत राहावी, ईश्वराचे नामस्मरण करत राहावे, म्हणजे आपल्याला नरकात जाण्याची वेळ येणार नाही. म्हणून या साधनेचा उपयोग करा. दररोज भगवंताची भक्ती करा, त्याच्या नावाचा जप करा, त्याचे ध्यान सतत करीत राहा. आणि तिन्ही प्रकारचे जर तुम्ही ध्यान करणार तर तुम्हाला जर झाली शक्य साधने, या तिघी जे मी तुम्हाला सांगितली, कोणती कोणती, ध्यान, अर्चन आणि नामस्मरण, जर तुम्हाला शक्य झाली नाहीत तर पुन्हा एका साधनावर अटल श्रद्धा आणि विश्वास ठेवा. इंद्रियांवर संयम ठेवा. इंद्रियांना भक्तिरसात बुडवल्याखेरीज वासना नष्ट होत नाही. भक्तीच्या साह्याने जीव भगवंताजवळ जाऊ शकतो. आपला जीव जो आपण कृष्णाला अर्पण केला आहे, तर आपण मंत्राचा जप करू, ध्यान करू, नामस्मरण करू, अर्चन करू, तेव्हा आपला हा आत्मा भक्तांजवळ, भगवंताजवळ जाईल आणि आपल्याला नरक लोकाचे द्वार बघावे लागणार नाही. भक्तीच्या द्वारे जीवांचा ब्रह्मसंबंध शक्य होत असतो. ध्यान आणि अर्चना आणि नामस्मरण या 3 साधनांनी आपण भगवंत जवळ जाऊ शकतो. आपली भक्ती जी आहे तर ती दृढ होऊ शकते. परमेश्वराचे ध्यान जोवर केले जात नाही तोवरपर्यंत चित्त शुद्ध होत नाही. व्रताने द्रव्य शुद्धी होते पण चित्त शुद्धी नसते. दान केल्याने भगवत प्राप्ती होत नसते. दानाचे फल आहे लक्ष्मी. गीतेत सुद्धा सांगितले गेले आहे. काय सांगितले आहे? नाहम वैर्दनम तपसा न ज्ञानेन चेजया. म्हणजे काय? तर वेद, तप, दान आणि यज्ञाने माझी प्राप्ती होत नसते. भगवंताच्या ध्यानाने मनाची शुद्धी होत असते. म्हणूनच दररोज ध्यान करण्याची आवश्यकता आहे. मनाला एकाग्र करण्याची आवश्यकता आहे. ध्यानात एकाग्रता न झाली तर नामस्मरणाची आवश्यकता असते. ही 3 साधने जी मी तुम्हाला सांगितली ती एक साथ शक्य झाली तर हरकत नाही, पण कोणत्याही एका साधनेचा अवलंब तर करावाच लागेल. साधना वाचून सिद्धीची प्राप्ती होऊ शकत नसते. माणसाने प्रथम आपल्या जीवनाचे देह निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. नावड्या वाचून जशी नौका तशी देहाविना जीवन मानावे. देह निश्चित करून साधण्याकरता साधना करा. या कलिकालात अधिक तर करू शकत नाही, म्हणून नामस्मरणाचा आश्रय घेतला पाहिजे. कलयुगात नामस्मरण प्रधान मानले गेले आहे. अदृश्य वस्तूचे नाम जपल्याने त्या नामाचे स्वरूप प्रकट होईल, प्रत्यक्ष साक्षात्कार होईल आणि होईपर्यंत प्रभूचे नामस्मरण चालू ठेवले तर एक ना एक दिवस प्रभूचा साक्षात्कार अवश्य होईल. कलयुगात ध्यान लवकर फलदायी होत नाही. माणसाने प्रथम आपल्या जीवनाचे देह निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. नावड्या वाचून जशी नौका तशी देहाविना जीवन मानावे. देह निश्चित करून ते साधण्याकरता साधना करा. या कलिकालात अधिक तर काही करू शकत नाही, म्हणून नामस्मरणाचा आश्रय घेतला पाहिजे. कलयुगात नामस्मरण प्रधान मानले गेले आहे. अदृश्य वस्तूंचे नाम जप केल्याने त्या नामाचे स्वरूप प्रकट होईल. प्रत्यक्ष साक्षात्कार होईपर्यंत प्रभूचे नामस्मरण चालू ठेवले तर एक ना एक दिवस प्रभूचा आपल्याला साक्षात्कार अवश्य घडेल. कलयुगात ध्यान लवकर फलदायी होत नाही. ध्यान तर उत्तम, पण त्यामध्ये पावित्र्याची आवश्यकता फार होत असते. कलयुगात मनुष्य इतका पवित्र असू शकत नाही, म्हणून कलयुगात नामस्मरण मुख्य मानले गेले आहे. सीता ध्यानपूर्वक असे नामस्मरण करीत असे की झाडांच्या पानापानातून नामध्वनी, रामाची ध्वनी निघत होती. असे परमेश्वराच्या नावाच्या ठिकाणी निष्ठा उत्पन्न होणे फार कठीण आहे. नामस्मरण करू लागले तर जीभ थांबून जाते, पाप जिभेला धरून ठेवते, नामस्मरण करू देत नाही. घरात पावलोपावली भगवंताच्या नामाचा उच्चार जर केला तर पावलोपावली यज्ञाचे पुण्य मिळते आपल्याला. तसे पाहिले तर नामसाधना दिसते फार सोपी, पण अमंगलात आणण्यास फार कठीण आहेत. नावात अटल निष्ठा ठेवा. परमेश्वराचे नाम सतत जपण्याची सवय ठेवा, तर मृत्यू सुद्धा आपला चांगला होईल आणि शांत होतो. मृत्यू जो आहे, जर आपण सतत नामस्मरण करत राहिले, मृत्यू अटल सत्य आहे, मृत्यूला घाबरायचं नाही. मृत्यू काय आहे? अटल सत्य आहे. ज्या वेळेस मृत्यू येतो तर थोडे पण डगमगायचे नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जाप चालू ठेवायचा म्हणजे मोक्ष प्राप्ती होईल. राम नामाचा आपल्याला जप चालू ठेवायचा म्हणजे मोक्ष प्राप्ती होईल. कोणात जीव गुंतवायचा नाही आहे. गुंतवला तर परत आपल्याला मनुष्य जन्मात यावं लागेल. कोणाच्या मध्ये जीव अटकवायचा नाही आणि कशातही अटकवायचा नाही, तर आपला मृत्यू अतिशय चांगला होईल. अंतकाळापर्यंत ब्रह्मनिष्ठ कायम ठेवणे सोपे नाही, पण नामनिष्ठे वाचून कलिकाळात आपल्या उद्धाराचा अन्य कोणता मार्ग नाही. प्रत्यक्ष रामाने टाकलेला दगड तरला नाही, पण राम नामाने टाकलेला दगड मात्र तरला.
बुडला नाही. एकदा प्रभू रामचंद्रांच्या मनात एक कुतूहल उत्पन्न झाले. मीही पाहतो की माझ्या स्पर्शाने दगड तरतात की नाही. असा विचार करून प्रभू रामचंद्र कुणी पाहणार नाही अशा ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर आले. तेथे त्यांनी काही दगड पाण्यात टाकले, परंतु ते सर्व पाण्यात बुडाले. प्रभू रामचंद्रांना आश्चर्य वाटले की असे का झाले. माझे नाव लिहिलेले दगड तर तरले होते. हनुमंत हे कौतुक तेथेच कुठे लपून पाहत होते. रामचंद्रजी जेव्हा निराश होऊन येत होते तेव्हा त्यांनी रस्त्यातच अडवले. त्यांचे दर्शन घेतले. रामांनी हनुमंताला विचारले तेव्हा माझ्या नावाने दगड तरले, पण आज मी स्वतः हाताने दगड फेकले तर ते बुडाले. हनुमंत म्हणाले असे का झाले. हनुमंतांनी उत्तर दिले, भगवान ते तर स्वाभाविकच आहे ना. ज्याला प्रभू रामचंद्र स्वतः फेकून देतात, तिरस्कृत करतात, त्याला कोण बरे तारू शकेल. ज्याला प्रभू रामचंद्र फेकून देतील, त्याचा त्याग करतील, त्याला सोडून देतील, त्याला तर बुडावेच लागेल. त्या दगडांना आपण हातातून टाकून दिले म्हणून ते बुडाले. ज्याला आपण आपला म्हणवतो, ज्याचा स्वीकार करतो, तो कधीही बुडू शकत नाही. ज्या दगडांनी समुद्रावर सेतू बांधला गेला त्याच्यावर आपले श्रीराम नाव लिहिले गेले होते म्हणून ते तरले. जी शक्ती आपल्या नावात आहे ती भगवंत आपल्या हातात नाही. राम नामात जी शक्ती आहे ती स्वतः रामातही नाही. श्रीरामांनी आपल्या जीवनात काही जीवांचा उद्धार केला होता, परंतु त्याच्या नावाने आजपर्यंत अनेकांचा उद्धार झाला. नाम जपाचा महिमा काही निराळाच आहे. जपाने कुंडलीतील जे काही ग्रह आहे ना ते सुद्धा जपाने बदलू शकतात, पण जप करायला हवा. आणखी काय सांगू तुम्हाला की जपाने कुंडलीतील ग्रह सुद्धा बदलून जातात. आपण जे पुराणांचं श्रवण करत आहे तर आपल्या कुंडलीतील ग्रह सुद्धा बदलून गेले असतील आणि चांगले ग्रह झाले असतील. तुलसीदासांचेच ऐकून घ्या ना. तर जप तर जनाबाईने बी केला होता, तर त्याचे काय उदाहरण आहे. जनाबाईने कसा जप केला होता. मंत्र महामती विषयाने आलके, मेटल कठीण कु अडक भालके, भाव कुभाव अनग आलकवू नाम जपत मंगल दिशी दसू. जप तर जनाबाईने बी केला होता, पण जनाबाई शेणाच्या गौऱ्या करीत असे, पण त्या गौऱ्या कुणीतरी चोरून नेत असे. जनाबाईने नामदेवाजवळ ही तक्रार केली. नामदेव म्हणाले, गौऱ्या तर सर्वांच्या सारख्याच असतात, तुझ्या गौऱ्या कशा ओळखल्या जातील आता. जनाबाई म्हणाली, ही तर फार सोपी गोष्ट आहे. एक एक गौरी कानाशी लावावी. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा जर ध्वनी आवाज येईल ती गौरी माझी समजावी. कारण गौऱ्या करताना जनाबाई मोठ्या तन्मयतेने विठ्ठल नामाचा जप करीत असे आणि गौरी ठोकत असे. नामदेवानी गौरीतून विठ्ठल नावाचा ध्वनी ऐकला तेव्हा ते जनाबाईला म्हणाले, जने नामदेव मी नव्हे तू आहेस. गौऱ्या करताना जनाबाई अशी तल्लीन होऊन जात होती की जड गौऱ्यातून सुद्धा विठ्ठल नावाचा ध्वनी निघत असे. 2 नियम नेहमी पाळावे. कोणते कोणते. ब्रह्मचर्य आणि अस्थैर्य. 5 कोटी जप करणाऱ्याला ज्ञानाची प्राप्ती होऊन जाते. केवळ ग्रंथ वाचून ज्ञान प्राप्ती होत नाही, तर जप केल्याने आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. प्राचीन काळाच्या संत चरित्रात असे काही आढळून येत नाही की कुठे शिकण्यासाठी गेले होते. भगवत भक्तीने चित्तशुद्धी झाल्यानंतर त्यांच्या आंतरिक स्वयंस्फूर्तीने ज्ञान प्राप्त होते. ज्यांनी खूप पुराणे वाचली गेली असतील या ऐकली गेली असतील त्यांना नक्की ज्ञानाची प्राप्ती झाली असेल. पंडित शास्त्रांच्या मागे धावतात तर मीराबाईच्या वाणीच्या मागे शास्त्र धावत होते. 13 कोटी जप केल्याने जीव ईश्वर यांचे ऐक्य होते. कलयुगात याशिवाय अन्य कोणता उपाय नाही. अधिकारी गुरूंकडून मंत्र घेतल्यामुळे मंत्रात दिव्य शक्ती प्राप्त होत होती. अजामिळही नामस्मरणाने तरला जात होता. वेदांचे सिद्धांत समजणे सोपे नाही. समजल्यानंतर त्यांचा अनुभव घेणे फार कठीण आहे. आत्मा केवळ द्रष्टा आहे आणि दुःख तर केवळ शरीराला होत असते. अशा गोष्टी बोलणे आणि समजणे कदाचित सोपे वाटेल, पण सिद्धांतांचा अनुभव घेणे मात्र कठीण आहे. नामस्मरण फार सोपे आहे. भक्ती फार सोपी आणि सरळ आहे. तिच्यामुळे मृत्यू अतिशय शांतपणे येतो. जर आपण पुराणांचे श्रवण पठन केले, नामस्मरण केले, भक्ती केली तर मृत्यू हा अतिशय शांतपणे येतो. जपा वाचून जीवन सुधारत नसते. जीवनात कथा मार्गदर्शक करत असतात. ती माणसाला आपल्याला सूक्ष्म दोष दाखवित असते आणि त्यांचा उद्धार तर नामस्मरणाने आणि नाम जपाने होत असतो. भगवंताचे नाम भगवंताचे स्वरूप आहे. नामाच्या आश्रयाने
पापांचा नाश होत असतो. जर आपण भक्ती करत राहिलो, श्रवण करत राहिलो, तर पापांचा काय होतो? नाश होतो, विनाश होतो आणि आपण भगवंताकडे वळले जाऊ शकतात. दृष्टांता वाचून सिद्धांत बुद्धीला अवगत होत नाही, म्हणून हा सिद्धांत समजण्यासाठी अजामिळाचा दृष्टांत दिला गेला आहे. अजामिळ जन्माने तर अधमच होता, पण प्रभूच्या नावाचा आश्रय घेतल्यामुळे तो कृतार्थ झाला. आम्ही सर्व अजामिळच आहेत. आपण हा जीव मायेत फसला आहे. जो मायेशी एकरूप झाला आहे तो अजामिळ होय. जिथे जिथे जाल तिथे तिथे माया सोबत येईल. कोळशाच्या खाणीत उतरले आणि हात स्वच्छ राहिले कधी शक्य झाले का? संसारात मायेचा संसर्ग खूप मोठा आहे. मायेला स्पर्श करावाच लागतो, पण तिला अग्नीप्रमाणे स्पर्श करावा लागेल. तिला विवेकरूपी चिमट्याने पकडावे लागेल. जीवनाचा व्यवहार अग्नीशिवाय चालूच शकत नाही, तरीही त्याला कोणी हातात घेत नसते. माया आमचा पिछा पुरवते. आम्हाला तिला चुकवून ईश्वराच्या मागे लागायचं असतं. मायेला सोडून, मोह संसार सोडून आपल्याला ईश्वराच्या मागे लागायचं आहे. आम्ही ईश्वराच्या मागे लागू तर माया आमचा पिछा सोडेल. मायेला स्पर्श करताना फार सावध राहिले पाहिजे. संसारात राहून मायेचा त्याग करणे फार मोठे कठीण आहे. नवे अशक्य असते, नवे जे काही आहे ते अशक्य राहते, पण मायेचा त्याग करणं मोठं कठीण आहे. कनक आणि कांता ही मायेची 2 रूपे आहेत. कनक आणि कांता जी आहे तर ही मायेची 2 रूपे आहेत. प्रयत्न असा करा की या दोहात मन गुंतायला नको. शरीराने पाप करा, पण मनाने पाप करू नका. दंड तर भोगावाच लागेल. कनक आणि कांता या 2 वस्तू माया निहित आहे. या 2 वस्तूपासून ज्याचे मागे मन हटते त्याचे मन मायापासूनही मागे हटू शकते. अजामिळ शब्दाचा अर्थ पहा. अजा म्हणजे माया, मायात मिळालेला जो अजामिळ. अजामिळ अनेक पापे करीत जीवन जगीत होता. अजामिळ आरंभी मंत्रवेता, सदाचारी आणि पवित्र व्यक्ती होता. एके दिवशी तो वनात गेला. रस्त्यात त्याला दिसले की एक शूद्र वेश्येशी तो कामक्रीडा करीत आहे आणि पण कामांध झाला. कामात वेश्यांचे असे लोभ, कामुक रूप पाहून अजामिळचे मन भ्रष्ट झाले. अजामिळाने एकदा वेश्याला पाहिले तरी त्याचे मन भ्रष्ट झाले. तर मग दर रविवारी सिनेमा पाहणाऱ्यांची मनाची पण अशीच अवस्था होत असते. कित्येक लोकांचा हा नियम ठरलाय, दर रविवारी सिनेमा पाहिलाच पाहिजे. कित्येक लोक आपली लहान लहान मुले सोबत घेऊन जातात. आपण तर बिघडतात आणि मुलांना सुद्धा बिघडवतात. पाप प्रथम डोळ्यामधून प्रवेश करीत असते. डोळे बिघडले का मन बिघडते. मन बिघडले म्हणजे जीवन बिघडते. आणि रावणाची दृष्टी काय होती? पापी होती, म्हणून त्याचे नाव नेहमी दुष्टांच्या यादीत सामावले गेले आहे. जे जे पाप मनात येते ते डोळ्यांच्या द्वारे येत असते. डोळे पापी झाले म्हणजे मन पापी होते. कामाला डोळ्यात प्रवेश येऊ देऊ नका, म्हणजे मनात सुद्धा प्रवेश करणार नाही. माणूस शरीराने नव्हे तर मनाने आणि डोळ्यांनी अधिक पाप करत असते. वेश्येला पाहिल्याबरोबर अजामिळ कामांध होऊन गेला. कारणाशिवाय कोणाकडे सुद्धा पाहू नका. डोळ्यांच्या द्वारे सर्व प्रकारची पापे प्रवेश करीत असतात. अजामिळ वेश्येच्या घरी गेला. तिला समजावून आपल्या घरी घेऊन आला. पापाचरण करू लागला आणि एकदा फिरत फिरत काही साधूजन अजामिळ जवळ घरी आले. वेश्येने पाहिले की संत घरी आले आहेत, त्यांना भोजन घालावे अशी तिची इच्छा झाली. तसे पाहिल्यावर वेश्येचे अन्न ग्रहण करण्याच्या शास्त्राने निषेध केला आहे. पण साधूंना माहीत नव्हते की ती अन्नदात्री स्त्री वेश्य आहे. त्यांनी स्वयंपाक केला, भोजनही केले. साधूजन त्यांचे अन्न ग्रहण करतात, त्यांचे कल्याणही होतात, कल्याण करतात. वेश्येने सुचवल्याप्रमाणे अजामिळाने साधू संतांना वंदन केले. साधू म्हणाले, तुझ्या घरी भोजन तर झाले, पण दक्षिणा मात्र अजून मिळाली नाही. अजामिळ म्हणाला, महाराज, मी तुम्हाला अजून लुटले नाही, हीच माझी दक्षिणा समजा. मी कोणालाही साधूला धन देत नसतो, दुसरे काही मागाल तर देईन. वेश्या गर्भवती होती. साधूची इच्छा होती की अजामिळाचे कल्याण व्हावे, म्हणून ते म्हणाले, अजामिळा, तुला जर मुलगा झाला तर त्याचे नाव नारायण ठेवशील. अजामिळाने साधूंना विचारले, महाराज, मी माझ्या मुलाचे नाव नारायण ठेवले तर त्यात माझा कोणता लाभ होणार आहे? साधू म्हणाला, आमच्या देवांचे नाव नारायण आहे, म्हणून ते नाव ऐकल्याने आम्हाला आनंद होईल. तुला भगवंताचे स्मरण होत राहील. अजामिळ म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या मुलाचे नाव नारायण ठेवीन. अजामिळाला मुलगा झाला. त्याचे नाव नारायण ठेवले गेले. संततीवर माता पित्यांचे प्रेम विशेष असणे स्वाभाविक असते. अजामिळ वारंवार नारायणाला हाक मारित असे. तर मित्रांनो, अजरामणने त्याच्या मुलाचे नाव अशा प्रकारे नारायण ठेवले. तर आता पुढची कथा आपण पुढच्या अध्यायांमध्ये घेऊया. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.